आणि आता राजकीय विश्वातील बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेणार आहोत राजकारण सुपरफास्ट मध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर दाखल झाले होते, मात्र माध्यमांशी कुठलाही संवाद त्यांनी न साधता रामगिरी बंगल्याकडे ते रवाना झाले। युवकांच्या समर्थनार्थ उद्याचा मोर्चा होणार, अभिजित दिपकेंच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही ठाकरे बंधू मोर्चावर ठाम आहेत। व्यापक समाज कल्याणाप्रती आपली वचनबद्धता दर्शवत धर्मेंद्र प्रधानांनी आपला राजीनामा सादर केला। त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं, हेच एक खऱ्या भाजप कार्यकर्त्याचं लक्षण आहे। प्रधानांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे। तरुणांचा मोर्चा आता अमित शहांकडे वळेल, तरुणांवरील गुन्हे मागे घेणार का? शहांनी पुढे येऊन सांगावं। देशात हुकुमशाही आणू शकत नाही हे आता स्पष्ट झालंय, उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलंय। हा देशातील युवा शक्तीचा एकजुटीचा मोठा विजय, सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा हुकुमशाहीच्या अंताची सुरुवात आहे। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे। जेनझीनं सरकारच्या झिंजा उपटलेल्या आहेत, देशातील तरुणांचा मोठा विजय झालेला आहे। तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंनी वक्तव्य केलं। आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे, सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळाल्यानं अभिजित दिपकेंच्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले। बारा वर्षात प्रथमच असं एक आंदोलन झालं, त्यामध्ये केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। सरकारला उशिरा का होईना जाग आली। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। तरुणांच्या आंदोलनामुळे नवा इतिहास घडला, तरुणांच्या आंदोलनापुढे सरकारला झुकावंच लागलं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा भक्कम पाठिंबा होता। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। देशातील तरुणांचा विजय झाला, यापुढे पेपर लीक होणार नाहीत याची हमी सरकारने द्यावी, काँग्रेस नेते नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला। काँग्रेस काळात एवढे पेपर लीक झाले, त्यावेळी राजीनामे का घेतले का? मन की बात खरी मोदी साहेब करतायत, मंत्री नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। तरुणाई एकत्र आली आणि तानाशाही हरली, माजी सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई यांची बहीण कीर्ती अर्जुन यांनी वक्तव्य केलंय। त्यांच्या नेतृत्वामध्ये अमरावतीत विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केलाय। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हे पहिलं पाऊल आहे, पूर्ण विजय अजून बाकी आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी प्रतिक्रिया दिली आहे। पंढरपूरच्या पांडुरंगानं सरकारला सद्बुद्धी दिली। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर खासदार निलेश लंकेंनी सरकारला टोला लगावला। विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशक्तीचा विजय झाला, अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जेनझी सरकार बनवू शकतं आणि सरकार खालीही खेचू शकतं, हे राजीनाम्यातून स्पष्ट झालंय। राहुल गांधींनी तरुणांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तरुणांवर लाठीचार्ज करणं गरजेचं नव्हतं, हे आंदोलन देशाबाहेर देखील गेलं। पंतप्रधान मोदींना चर्चा करण्यासाठी मी सांगितलं होतं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ रविवारी तिरंगा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर संदर्भात आवाहन केलंय।